नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज आठवड्याचं राशी भविष्य नाही बघायचं आपण, तर या आठवड्यामध्ये संक्रांतीला आपल्याला काय उपाय करावे लागतील आणि कोणत्या राशींचं भाग्य बदलणार आहे हे आपण बघूया। त्याचबरोबर पुष्य नक्षत्र आलेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी, ग्रहांची अनुकूलता आहे खूप साऱ्या, त्यामुळे कोणत्या कोणत्या राशींना हा मकर संक्रांतीचा काळ म्हणजे पुढचे 21 दिवस किंवा रथसप्तमी पर्यंतचे दिवस हे खूप कामाचे आहेत। त्यांना कामात भरभराट होणार आहे, मनासारखी कामं होणार आहेत, अडकलेली कामं होणार आहेत। या सगळ्या गोष्टींसाठी या 7 राशींना आवश्यक आहे हा उपाय करणं, म्हणजे जी ग्रहांची अनुकूलता आहे त्याच्याबरोबर तुम्हाला त्याची फळं मिळतील। कोणत्या आहेत या 7 राशी या आपण जाणून घेऊया, पण त्याआधी अजून कोणी राशी ब्रेसलेट बुक करायचं राहिलं असेल तर आपल्या राशीची ब्रेसलेट लवकर बुक करा। 29 फेब्रुवारी पर्यंतची मुदत आहे ब्रेसलेटसाठी, तर तोपर्यंत आपली ब्रेसलेट बुक करा। राशी ब्रेसलेट काम काय करतं हे सगळ्यांसाठी सांगते की राशी ब्रेसलेट हे मी तुम्हाला 12 महिन्याचा जो काळ आहे त्याला प्रत्येक महिन्यामध्ये ज्या तुम्हाला अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर मात करणारे क्रिस्टलांचा तिथे उपयोग केलाय आणि त्या अडचणीवर मात करेल अशीच रेखी पण त्याला दिलेली आहे। इतकं पॉवरफुल आहे ते ब्रेसलेट, त्यामुळे प्रत्येक राशींनी ज्या अडचणीत आहे, ज्यांना वाटते आपलं भाग्य सुधरत नाहीये, ज्यांना वाटते की आपल्याला कामात यश येत नाही, या प्रत्येक राशीनं जरूर वापरावं आपलं राशी ब्रेसलेट। राशी ब्रेसलेट मागवायचं कसं आहे तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। कृपया कॉल कोणी करू नका, मेसेज करा। रोजच्या रोज हाय करून नंबरवरती घेत जा, म्हणजे तुमचा नंबर लवकर लागून जाईल। तर चला आता पाहूया आपण की कोणत्या आहेत त्या 7 राशी आणि त्यांनी काय करायचं आहे। संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत हा उपाय जरूर करा, म्हणजे भाग्य चमकेल या 7 राशींचं। आणि बाकीच्या राहिलेल्या राशींनी पण काय केलं पाहिजे हेही तुम्हाला मी सांगत आहे। चला, सगळ्यात सुरुवातीला जी ग्रहांची अनुकूलता लाभत आहे त्या राशींची नावं सांगते, पण ग्रहांची अनुकूलता लाभण्यासाठी घरामध्ये नवग्रह चौकी असणं किंवा नवग्रहांच्या मंदिरामध्ये रोज जाणं, नवग्रहांची पूजा करणं, या अनेक गोष्टी, किंवा परवा सांगितल्या मी कोणत्या घरातल्या गोष्टींनी ग्रह मजबूत होतो, या प्रकारे ग्रहांची काही ना काहीतरी सेवा सतत आपल्याकडनं घडली पाहिजे। कारण कुंडली परमेश्वरानं दिलेली आहे, त्या मिनिटाला आपल्याला जन्माला घातले, त्या ग्रहानुसार जन्माला घातले, त्याची आपल्याला सेवा ही केलीच पाहिजे। ग्रह खुश तर सारी दुनिया खुश। तर चला, मेष राशीनं संक्रांतीच्या दिवशीपासून रथसप्तमी पर्यंत काय उपाय करायचा आहे हे ऐका। तुमचे दिवस चांगले आहेत, त्यामुळे तुम्हाला कामं जर उरकत नसतील तुमची किंवा एखादं काम होत नसेल, अडचणी असतील, तर ही सगळी कामं तुमची या महिन्यामध्ये मार्गी लागण्यासाठी, म्हणजे मकर संक्रांत ते रथसप्तमी या काळामध्ये करायचा आहे हा उपाय की रोजच्या रोज सूर्याला, हा काळ सूर्याचा असतो, त्यामुळे रोजच्या रोज सूर्याला एक पिवळं फूल नाही मिळालं तर हळद, चिमटभर हळद घाला, शक्यतो फुलच पाहिजे, आणि सूर्याला पाणी घालत जावा। रोजच्या रोज जिथं अडचण पिरियड येईल ते सोडून द्या, पण तिथून ह्याच्यापर्यंत अगदी घालत जा। तुमची मनासारखी कामं व्हायला सुरुवात होईल, कारण ग्रहच ते तुमच्यासाठी अनुकूल झालेले आहेत। पुढची रास आहे वृषभ रास, तर वृषभ राशीने रोज थोडेसे तांदूळ घालून पाणी सूर्याला द्यावं। रथसप्तमी म्हणजे संक्रांत ते रथसप्तमी पर्यंत जर हे पाणी तुम्ही सूर्याला दिलं तर तुमची अडकलेली कामं, अडकलेला पैसा किंवा उन्नती होत नाहीये, कुठून त्रास होतोय, काय होतोय, जे काही तुमची दुःख आहेत ती सरायला, त्यातनं मार्ग निघायला ह्या दिवसांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल, त्याच्यातनं तुम्ही निसटून जाल जी तुम्हाला दुःख आहेत ती। म्हणून तुम्ही हा उपाय रोजच्या रोज करायचा आहे। पुढची रास आहे कर्क रास, तर कर्क राशीला सुद्धा ग्रह अनुकूल आहेत संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत। तोपर्यंत जर तुमची कुठली अडकलेली कामं असतील ती पूर्ण करून घेण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी तुम्हाला गरज आहे गूळ पाण्यामध्ये घालून सूर्याला रोजच्या रोज सकाळच्या पाणी देण्याची। सूर्याला पाणी देण्याची वेळ ही खरं 6 ते 7 आहे, पण आपली काय ड्युटी असेल काय तर 8च्या आतमध्ये तरी सूर्याला पाणी जरूर द्यावं। पुढची रास येते सिंह रास, तर सिंह राशीला सुद्धा अतिशय अडचणी येत आहेत सध्या, तर त्यांच्यासाठी आहे लाल फूल आणि पाणी।
कोणतंही घ्या, गुलाबाचं घ्या, जास्वंदीचं घ्या, पाकळी घ्या एखादी, पण लाल फूल आणि पाणी सूर्याला घालणं अतिशय महत्वाचं आहे. त्या पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीची जी अडकलेली कामं आहेत, जे दुःखी दिवस आहेत किंवा अडकलेला पैसा आहे, पैसा मिळत नाहीये, ग्रोथ होत नाहीये, जे काही अडचणी असतील त्या सर्व अडचणींसाठी तुम्ही करायचं आहे रक्तचंदन. जे मिळतं विकतही पावडर मिळते किंवा रक्तचंदनाची बाहुली पूर्वी आपल्या घरात असायची, ते उगाळून पाण्यात घालून सूर्याला जर अर्पण केलं तर तुमची अडकलेली कामं किंवा वाईट दिवस हे संपायला तुम्हाला मदत होईल. त्याचप्रमाणे पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीनं पाण्यामध्ये थोडंसं आपण लावतो ते कुंकू घालून रोज सूर्याला पाणी द्यावं. अडकलेली कामे मार्गे लागतील, दुःख दूर होतील, ज्या काही अडचणी जीवनामध्ये असतील त्या अडचणी निघायला सुरुवात होईल. पुढची रास आहे मकर रास. आणि मकर राशीनं तांदळाला थोडंसं कुंकू लावायचं आहे, म्हणजे लाल तांदूळ करायचे आणि पाण्यात घालून ते पाणी सूर्याला अर्पण करायचं आहे, म्हणजे तुमची अडकलेली कामं ही पूर्ण व्हायला तुम्हाला मदत होईल. तर या होत्या या 7 राशी, की या 7 राशींना या 21 दिवसामध्ये या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे आपले वाईट दिवस सरतील. त्या दिवसाचा फायदा करून घ्या. संक्रांत ते रथसप्तमी हा दिवस हे उपाय करायचे आहेत, त्याच्यानंतर नाही केले तरीही चालतील. सर्व बाजूनी आर्थिक लाभ होईल, अडकलेली कामं पूर्ण होतील, मनशांती लाभेल, स्वास्थ्य चांगलं होईल. या सगळ्या राशींनी हे उपाय करायचे आहेत. आता राहिलेल्या राशी, आता ज्या कुठल्या राहिलेल्या राशी आहेत या सगळ्यांनी सूर्याला रोजच्या रोज पाणी घातलं तरीही चालेल, काही हरकत नाहीये. सूर्याची सेवा ही केलीच पाहिजे. पण आपले ग्रहतारे थोडे चांगले नाहीयेत राहिलेल्या राशींचे, तर त्यांनी संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ, तिळगुळ नाही, काळे तीळ आणि गुळ हे पाण्यामध्ये मिसळून महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायची आणि 1 रुपयाचं नाणं तिथं ठेवायचं आहे आणि सांगून महादेवांना आनवणी विनवणी करून माघारी यायचंय, जी काही तुमची दुःख असतील ती. आता या राहिलेल्या राशींनी हा उपाय 21 दिवस मकर संक्रांत ते रथसप्तमी या दिवसांपर्यंत हा उपाय रोजच्या रोज केला तरीही चालेल, घरातल्या पिंडीवर केला तरी चालेल, बाहेरच्या पिंडीवर केला तरीही चालेल. तर मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक आणि मकर या राशींना अनुकूल ग्रह आहेत, तर राहिलेल्या राशींना हे अनुकूल ग्रह नाही आहेत, म्हणून त्यांनी काळे तीळ आणि गुळ हे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महादेवाच्या पिंडीवर पाण्यासकट अर्पण करायचे आहेत. 1 रुपया तिथं ठेवायचा आहे. देवळात गेलात तर 1 रुपया ठेवा, घरी गेलात तर 1 रुपया ठेवायचं काही कारण नाही. याप्रमाणे तुम्ही उपाययोजना करू शकता आणि आपल्याला जी युनिव्हर्सनं, निसर्गानं किंवा ग्रहांनी दिलेली जी चांगली फळं आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ तुम्ही घेऊ शकता. तर चला, आज आठवड्याचं भविष्य नाही सांगत बसले, का तर कामामुळे लोड होतोय, थोडंसं जागरण झालंय त्याच्यामुळे नाही शक्य होते मला. तर या गोष्टी लक्षात ठेवा. आठवडाभर करायचेच उपाय तुम्हाला मी दिलेत, ह्यातनं आठवडा पण तुमचा चांगला होणार आहे. वरचे पुढचे 21 दिवस चांगले होणार आपले आहे. पुढच्या शनिवारी पुन्हा घेऊन येऊ आपण आठवड्याचं राशी भविष्य. तोपर्यंत ओम साईराम.